सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान नित्यानंद प्रसन्न, गुरुदेव मुक्तानंद प्रसन्न, महायोगी स्वामी उमानंद सरस्वती प्रसन्न। सर्वांना गुढी पाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज गुढीपाडवा पण आहे, आपला सत्संग पण आहे बुधवारचा, आणि आज गुढीपाडवा पण आहे। तर गुरुभक्तांच्या घरी दिवाळी दसरा रोजच असतो, आणि नवीन वर्ष गुढीपाडवा ह्या गोष्टी पण रोजच असतात। आपल्या मंदिरामध्ये आपण बघतो रोजच गुढी उभारली जाते। बघावं ते आपली रोजच्या रोज तिन्ही बाबांकडे, मुक्तानित्यान बाबांकडे, मुक्तान बाबांकडे, ताईंकडे, अशा आपल्याकडे गुढी आपण रोजच्या रोज उभारतो, त्याला हार पण घालतो, सगळं आपल्याकडे केलेलं असतं। साधारण गुढीपाडवा हा प्रकार कशासाठी सुरू झाला तर पुराणात असं सांगतात की राम 12 वर्षाचा वनवास, रामाचा 12 वर्षाचा वनवास संपला, त्याच्यातून तो परतला, लोकांना, त्याच्या राज्यातल्या लोकांना, जनतेला आनंद झाला, आणि त्याला वेलकम करायसाठी गुढ्या उभारल्या, तोरणं लावली, आणि त्यामुळे गुढीपाडवा साजरा करण्याची आपल्याकडे प्रथा आली। आणि दुसरं नवीन वर्ष पण आहे, नवीन वर्षाचं पण स्वागत, आणि आपलं कॅलेंडर पण तेव्हाच सुरू होतं। आणि भक्तांच्या घरी रोज गुढ्या तोरणं का लावली जातात, म्हणजे आपल्या आश्रमातून वगैरे, तर रामरूपी आपला जो गुरु आहे तो कायम मंदिरात असतो। मग तो आज आला काल नव्हता असं काही नाही आहे, तो कायम आहे, त्यामुळे आपल्या मंदिरात रोजच गुढी लावली जाते। तसं आपल्या घरातून मात्र आपण वर्षातून एकदा लावतो। बाबा म्हणतात साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। मग साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा म्हणजेच काय, तर जेव्हा आपल्या घरी साधू संत आहेत, गुरुजन आहे, गुरुची प्रार्थना होते, तर प्रत्येक दिवस आपल्याला दिवाळी दसऱ्यासारखा असतो, म्हणून गुढीपाडव्यासारखा पण असतो। आणि त्या प्रकारे आपलं जीवन पण तसंच उजळून जातं। आणि दुसरं, गुढीपाडवा हा काही कर्मकांड नाही आहे, म्हणजे कर्मकांडाच्या विरोधात आपण बोलतो असं नाही आहे, पण गुढीपाडवा हा काही कर्मकांड नाही आहे, तो आनंदाचं प्रतीक आहे। आपण जे गुढी उभारतो, तोरणं वगैरे लावतो, आपल्याकडे असं पण हे आहे की त्यावेळेला दसरा म्हटल्यावर, गुढीपाडवा म्हटल्यावर नवीन काही पीक येतं, ते पण दारावर लावलं जातं, सगळं आनंदाचं। कडुलिंबाची पानं लावतो का तर आरोग्य प्राप्त व्हावं, अशा रीतीने आपल्याकडे गुढीपाडवा मल्टीपर्पज म्हणून साजरा केला जातो। आज गुढीपाडवा आहे म्हणून त्याची आपण आठवण केली, आणि मंदिरात पण त्यासाठी साजरा केला जातो। त्या निमित्ताने सगळ्या गुरुभक्तांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, आणि गुढीपाडवा ह्या प्रकारे, ह्या श्रद्धेने आपण नेहमी साजरा करत जाऊ। आज आपण 4था अध्याय घेत आहोत। 4थ्या अध्यायामध्ये दत्त जन्माची कहाणी आहे। मूळ गुरुचरित्रामध्ये चरित्रकाराने एकच कहाणी दिली आहे दत्त जन्माची, पण आपल्या बोधेश्वरीमध्ये आपल्या ताईंनी 5 कथा दिल्यात वेगवेगळ्या, सगळ्या बोध देणाऱ्या 5 ताईंनी कथा दिल्यात। तर आपण पहिली कथा घेतोय आता, आणि पहिली कथा ताईंच्या 2-3 प्रवचनातून त्याचा उल्लेख आपल्याला ऐकायला मिळालेला आहे। तर त्याच्यामध्ये कसं आहे की ती जिची आता इथे कथा आहे, तिचं नाव सती आहे। तिची कथा ताईंनी प्रवचनातून एवढ्यासाठी घेतलं आहे की ती आपला कसाही नवरा आहे त्याला कसा सांभाळते, आणि आत्ता आपलं स्वभाव कसा आहे आपल्या लोकांचा, आत्ताच्या महिलांचं काय आहे, मला सगळं रेडी पाहिजे, माझा नवरा रेडी पाहिजे, तो शिकलेला पाहिजे, त्याचं घर पाहिजे, त्याचं दार पाहिजे, त्याच्याकडे अमुक पाहिजे, त्याच्यात अमुककडे पाहिजे, आणि त्याच्याबरोबर मी लग्न करणार आहे, मी पातिव्रत्य धर्म पाळणार। ताई म्हणतात असं नाही, एव्हरीथिंग तुम्हाला, प्रत्येक गोष्ट तुम्हाला रेडी पाहिजे, आणि मग तुम्ही परीक्षा देणार, जणू काही गाईड हातात घेतला आणि परीक्षा देतो असं होणार, असं नसतं। जीवनात जे येईल, जो प्रसंग येईल, तो प्रकार आपल्या जीवनामध्ये येईल, संकट येतील, त्याला तोंड देता आलं पाहिजे, आणि त्याला पातिव्रत्य धर्म म्हणतात, असं ताईंचं म्हणणं आहे। तर ही कथा ताईंची बहुतेक आवडती आहे, तर ती आपण आता घेतो आहे। तर ह्या कथेमध्ये प्रतिष्ठान नावाच्या नगरामध्ये कौशिक नावाचा एक ब्राह्मण आहे, आणि त्याच्या पत्नीचं नाव सती आहे, आणि तिचं दुसरं नाव गुळवणी आहे। ही जी मुलगी आहे ती अनसूयेच्या धाकट्या बहिणीची मुलगी आहे, आत्मज्ञान संपन्न आहे। आता अनसूयेची बहीण म्हणजे त्यांच्या घरामध्ये पातिव्रत्य धर्म
जणू काही संस्कारच आहे, आचरणाचं त्यांच्या प्रत्येकाच्या आलेलं आहे. आणि त्यामुळे त्या सगळ्या आत्मज्ञान संपन्न आहेत. आणि अशी आत्मज्ञान संपन्न जी मुलगी आहे, जी गुळवणी आपण म्हणतोय ती, तर तिच्या पालकाने असं ठरवलं आहे की तिची परीक्षा घ्यायची की ती किती पातिव्रत्य धर्म पालन करू शकते. आत्मज्ञान संपन्न आहे, मग तुझं पातिव्रत्य धर्म तुला एक्झॅक्ट करता आलं पाहिजे. म्हणून पालक तिला सांगतात की तू ह्या चॅलेंज स्वीकारली पाहिजे. ती पण चॅलेंज स्वीकारते, द्या कोणाबरोबर पण माझं लग्न लावून, मी पातिव्रत्य धर्माचं मी पालन करेन. तर हा त्यांनी शोधून आणलेला आहे कौशिक, आईवडिलांनीच पालकांनीच कौशिक नावाचा ब्राह्मण आणून दिला, त्याच्यावर तिचं लग्न झालं आहे. आणि हा कौशिक कसा आहे, दुर्गुणी आहे, आधिव्याधीग्रस्त आहे, कुष्ठरोगी पण आहे. त्याच्याशी तिचं लग्न लागलेलं आहे आणि त्याच्याबरोबर ती आता पातिव्रत्य धर्म पाळणार आहे आणि आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करणार. तिने आता चॅलेंज पण स्वीकारले, आताच आपण ऐकलं. असा हा ब्राह्मण घराच्या ओसरीवर बसला आणि आपण सुरुवातीला सांगितलं तो कसा आहे, दुर्गुणी आहे, हो ना. तो घराच्या ओसरीवर बसला आहे आणि तिथे रस्त्यातून एक वेश्या चालली आहे, मुरडत ते त्याने तिला पाहिलं आणि लगेच तो पत्नीला हाक मारतो, बाहेर आहे अगं, बाहेर आहे अगं, बाहेर आहे. आणि सांगतो तिला की मला तिच्याकडे घेऊन चल, मला ती हवी आहे, मला तिच्याशी संभोग करायचं आहे, तर मला तिच्याकडे घेऊन चल. अशी ही कथा आहे. अर्थात पतीच्या हट्टाबरोबर तिने येस नो काही केलेलं नाही आहे असं तो ऑलरेडी तो दुर्गुण आहे, तिला पण माहिती आहे. तिने काही न करता त्या नवऱ्याला तर घेऊन चालली वेशेकडे. आता ती वेश आहे, तिच्या पे करायला द्यायला पैसे तर पाहिजे. तर आपल्या घरात काही दागिने 4 पैसे होते, तिने पदराला बांधले. आणि हा दुसरं हँडिकॅप आहे पुरा, कुष्ठरोगी, त्याला चालता पण येत नाही, त्याला तिने पाटकुळीला मारले आणि निघाली त्याला घेऊन. रात्र झाली आहे, वाटेत अंधार आहे, अशा रात्री ती निघालेली आपल्या नवऱ्याला घेऊन. आणि त्याच वेळेला त्या नगरीमध्ये अजून एक गोष्ट झाली आहे की मांडव्य ऋषी नावाचा एक मोठा ऋषी आहे आणि समजाने राजाने त्या मांडव्य ऋषीला सुळावर चढवलं आहे. तर तो जो ऋषी आहे तो आपल्या तपस सामर्थ्याने सुळावर सुद्धा तो जिवंत राहिला. आणि त्या सुळावर चढलं की माणूस लगेच मरणार. सूळ काय ते आपल्याला माहिती आहे, पॉइंटी असं त्याच्यात बसवलं की ते अखंड देहातून जातं भाल्यासारखं. तर त्याच्यावर पण आपण तपसामर्थ्यावर तो काय जिवंत आहे, पाय खाली लोंबत आहेत आणि वर तो जिवंत आहे. आणि आता ही घेऊन चालली आहे आपल्या नवऱ्याला, कौशिकला, अंधारातून. तर कौशिकचा धक्का त्या मांडव्य ऋषीच्या पायाला लागला. अर्थात तो सुळावर बसायला खूप वेदना झाल्या मांडव्य ऋषीला. आणि त्याबरोबर मांडव्य ऋषीने शाप दिला, आता तू काहीतरी तुझा आदला जन्मीचा पाप आहे, काहीतरी कर्म आहे म्हणून तुला सुळावर जाईल. पण ती एक सवय होऊन गेलेली असते आणि वेदनेबरोबर तो शाप देतो की ज्याचा कोणाला धक्का लागला आहे आणि माझे हे प्राण व्याकुळ झालेत, तो सूर्योदय होता क्षणी गतप्राण होईल, अशी तो शापवाणी आपली मोठ्याने बोलतो. आणि ही शापवाणी तो जो कौशिक आहे, तिचा नवरा, गुणवणीचा नवरा, तोही ऐकतो आणि गुणवणी पण ऐकते. त्याबरोबर तिचा नवरा एकदम घाबरतो आणि गुणवणी पण एकदम काय होतं, तिचं सतीचं तेज आहे, ते पातिव्रत्य तिचं तेज जे शुद्ध होतं. आणि घरी येते, आपल्या घाबरलेल्या पतीला आधी घरात ठेवते आणि हातात पाणी घेते आणि म्हणते, काय सूर्य उदयाला येऊन माझ्या पतीचे प्राण घेणार आणि मला वैधव्य आणणार, तो कसा उदयाला येतो ते मीच पाहते. मग काय, सतीच्या शापाच्या भीतीने सूर्योदय काही झाला नाही. सूर्यही तळतळा कापायला लागला. मी कसा उगवणार, मी उगवू शकत नाही, म्हणून सूर्याने सरळ संपावर गेला सूर्य. आणि मग काय, सर्व ऋषी मुनींचे यज्ञयाग कर्म सगळं राहिलं, सृष्टीचं संतुलन बिघडलं. आपल्याला माहिती आहे पशु पक्षी सगळे वाट बघत असतात, निसर्ग संपूर्ण वाट बघत असतो सूर्योदयाची, आणि सूर्यच आला नाही. सगळीकडे हाहाकार माजला. मग इंद्राला, अर्थात देवांचा राजा इंद्र, त्याला सगळ्याची काळजी, सूर्यदेवाची काळजी पण इंद्राने सर्व देवांना पाचारण केलं. आणि ह्यावर खूप विचार करून सर्व देवांनी विचार केला आणि निर्णय घेतला की पतिव्रतेला तितक्याच ताकदीच्या पतिव्रतेनेच भीड घालावी लागेल. ती त्यांचंच ऐकले, आपण कोणाचं ऐकणार नाही. म्हणून आता काय करणार, तर सर्व देवगण आपल्या अनुसयेकडे आले. आता आपल्याला अनुसया माहिती आहे, अत्रींची पत्नी आहे आणि आपण दत्तांची आई पण म्हणतो तिला. अशा त्या अनुसयेकडे सगळे देवगण आले आणि त्यांनी तिला सगळं सांगितलं, हे झालं असं झालं. आणि त्याच हिच्याकडे गुळवणीकडे चल आणि तिला जरा आम्हाला ह्या प्रसंगातून बाहेर काढ. त्याबरोबर
अनुसया तिच्याकडे आली आणि तिला समजावलं, म्हणजे कोणाला, गुणवणीला अनुसयेने समजावलं की जर सूर्योदया वाचून असं सगळं झालेलं आहे, सगळं संतुलन पृथ्वीचं बिघडलं आहे, चराचरामध्ये सगळा काय म्हणतात प्राण्यांना पण त्रास होतो आहे, तर तुझं जो हे आहे शाप किंवा तुझं जे हे आहे तर ते मागे घे आणि काय कर की सूर्योदय होऊ दे, आणि सूर्योदय झाला आणि तुझा जर पती गेला, वारला, तर त्याला मी माझ्या तपस्सामर्थ्यावर, म्हणजे तिचं तपस्सामर्थ्य कोणतं, पातिव्रत्याचं, त्याला मी उठवेन. त्यामुळे तू हातातलं पाणी जे तू घेतलं आहेस ते फेकून दे आणि सूर्योदय होऊ दे. अर्थात तिच्या सांगण्याप्रमाणे तिने गळ घातल्याबरोबर गुळवणीची ती मावशीच आहे, तर गुळवणी मानलं ते. आणि आपल्याला माहिती आहे की पुढे मग काय झालं असेल, तो कौशिक जो मेला होता तो पुन्हा जिवंत झाला वगैरे आपण ऐकलं. त्याच्यामध्ये 2 चांगल्या ओव्या आहेत त्या आपण बघूया इथे. काया वाचा मने पतीचं अनन्य, म्हणजे मी माझ्या काया वाचा मनाने पती सोडून मी अनन्य कोणाला भजलं नाही आहे. देवहीन अन्य श्रेष्ठ देखे, कुठच्या देवाला मी माझ्या पतीपेक्षा मोठं नाही पाहिलं आहे. असे नाही मी अशी पतिव्रता, जर मी अशी पतिव्रता असेल, उठवची हाप तरी पती हिचा, तर हिचा पती उठलाच पाहिजे, अशी ती प्रतिज्ञा करते किंवा असं ती बोलते. कोण, अनसूया. आणि तिचा जो मृत झालेला पती आहे गुणवणीचा, कौशिक जो मृत झाला आहे तो जिवंत होतो. असं ह्या कथेत दोघींचाही पातिव्रत धर्म कशाला लागला आहे. आणि मग आता काय आहे, कशाला एवढी उदाहरणं आपल्याला देत आहेत ही सगळी पातिव्रत्याची, तर संसार करता करता, घरातून बाहेर नको जायला, संसार करता करता, मुलाबाळांचं करताना, पती सासू सासरे अखंड कुटुंबाचं करतानासुद्धा आपल्याला एवढी पॉवर येते, आपल्यामध्ये एवढी शक्ती येते. हेच आपले गुरुजन या गुरुचरित्रातून आपल्याला शिकवत असतात. पतिव्रतेच्या पुण्यबलाने आता हा जो मृत झालेला आहे कौशिक, तो जिवंत झाला. तो जिवंत नुसता झालाच नाही, तर त्याच्या लिंगदेहाचा जो दोष होता तो आणि दुर्बुद्धी होता, ती त्याची बुद्धी पण त्याला चांगली झाली, बुद्धिवान झाला, चांगला झाला, संस्कारी झाला तो, आणि लिंगदेहाचा पण त्याचा दोष गेला. आणि अशा रीतीने कौशिकीला अशा रीतीने सतीला पण चांगला पती प्राप्त झाला आणि देवांनाही आनंद झाला. या दोन्ही पतिव्रतांवर देवानी सर्वांनी पुष्पवृष्टी केली. आणि तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश त्या दोघींनाही म्हणतायत की हिला मुख्य अनुसयेला म्हणतात की आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत, तू का हवा तो वर माग. त्याबरोबर अनसूया सांगते, तुम्ही तिघेही पुत्र होऊन माझ्याकडे जन्माला या. आणि असं म्हटल्यावर काही दिवसातच तिला 3 पुत्र झाले. ब्रह्मदेवाच्या अंशाने चंद्र आणि विष्णूच्या अंशाने दत्त झाला आणि शंकराच्या अंशाने दुर्वास जन्माला आले. आणि अशा रीतीने दत्ताचा जन्म झाला आहे. ही कथा जास्त करून आपण जी नेहमी ऐकतो त्यापेक्षा हरिदास आपल्या कीर्तनातून ही कथा जास्ती घेतात. दत्त जन्माची दुसरी कथा अशी आहे की अत्री ऋषीने जगाचा ईश्वर जो कोणी असेल त्याने आपला पुत्र व्हावं ह्या संकल्पाने त्याच्या दर्शनासाठी उग्र तपश्चर्या आरंभ केली. आणि एवढं त्यांच्या तपसामर्थ्याने अखंड पृथ्वी, अखंड जग संतप्त झालं, तापून निघालं. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश्वर ह्या तिघांनी त्याला दर्शन दिलं. आणि अत्रीने पण त्यांना वंदन केलं आणि विचारलं, आपण कोण. त्या तिघांनी आपली ओळख दिली. उत्पत्ती स्थिती लय करणारे आम्ही तिन्ही देव ब्रह्मा विष्णू महेश. तुझ्या तपश्चर्याने आम्ही प्रसन्न झालो, तर माग तुला काय पाहिजे ते. तेव्हा अत्रीने त्यांना सांगितलं की तुम्ही तिघंही माझ्या घरी माझ्याकडे पुत्ररूपाने जन्म घ्यावा. त्या अर्थात तिन्ही देव तथास्तु म्हणतात. आणि ब्रह्मदेव रूपाने चंद्र जन्मास आला, शंकर रूपाने दुर्वास आला आणि विष्णूच्या याने दत्त जन्माला आला. अशी ही दुसरी कथा. या भागामध्ये आपण अशा ह्या 2 गोष्टी दत्त जन्माच्या पाहिल्या. आता उरलेल्या 3 आहेत त्या पुढच्या भागामध्ये बघू. त्याच्यामध्ये पण 2 गोष्टी आहेत आणि एक तर काव्यच आहे, ते हवं तर आपण वाचून घेऊ, म्हणजे पूर्ण होईल आपला हा 4था अध्याय. सद्गुरुनाथ महाराज की जय.